नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो. आज आपण मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये असलेला सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे उपयोजित लेखन, रायटिंग स्किल ह्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. उपयोजित लेखन ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स येतात. ते प्रत्येक पॉइंट्स मिस रेजिना ह्यांनी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत, तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन आणि लेखन कौशल्य, निबंध लेखन हे वेगवेगळे जे पॉइंट्स येतात त्याच्यावरती आपण थोडासा अभ्यास करून त्याच्यावरती तुम्हाला काही होमवर्क दिलेला आहे, तो तुम्ही करायचा आहे. उपयोजित लेखन हा प्रश्न तुम्हाला 30 मार्कासाठी येतो. त्याच्यामध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन हे 10 मार्कासाठी असते. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन हे 12 मार्कासाठी असते आणि निबंध लेखन हे 8 मार्कासाठी असते. उपयोजित लेखनाचे एकूण 30 गुण आहेत. There are total 30 marks of उपयोजित लेखन. In that there is a first question, that is patra lekhan and saransh lekhan. पत्र लेखन means letter writing. पत्र लेखनामध्ये औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र अशी 2 पत्र दिली जातात. त्याच्यामध्ये कोणतंही एक पत्र तुम्हाला लिहायचं असते. पत्र लेखन हा कंपल्सरी क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाही. पत्र लेखन हे तुम्हाला कंपल्सरी करावंच लागते. तुम्ही औपचारिक करा किंवा अनौपचारिक करा, दोन्ही पत्रापैकी कोणताही एक पत्र सोडवणे आवश्यक असते. तसेच दुसरा जो प्रश्न आहे सारांश लेखन. सारांश लेखन हा सुद्धा प्रश्न तुम्हाला ऑप्शनला नाहीये, तर तो कंपल्सरी आहे. त्यामुळे पत्रलेखन आणि सारांश लेखन याचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणे गरजेचे आहे. लेटर रायटिंग अँड सारांश लेखन इट इज कंपल्सरी क्वेश्चन फॉर 10 मार्क्स. यू हॅव टू अटेम्प्ट बोथ द क्वेश्चन्स. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे पुढील कृती सोडवा, तो 12 मार्कासाठी आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन इज 12 मार्क्स. इन दिस question there are 3 topics. Out of 3 topics any 2 topics will come in the exam. म्हणजे जाहिरात लेखन, कथा लेखन किंवा बातमी लेखन ह्या तिन्ही टॉपिक पैकी कोणतेही 2 टॉपिक तुम्हाला परीक्षेला दिले जातील आणि ते दोन्ही टॉपिक कंपल्सरी सोडवणे आवश्यक आहे. आणि हा प्रश्न 12 मार्कासाठी असतो. जाहिरात लेखन, कथा लेखन किंवा बातमी लेखन यापैकी कोणतेही 2 प्रश्न विचारले जातील आणि दोन्ही प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाला 6-6 गुण असतात. Each question carries 6 marks. Both the question you have to solve. Total 12 marks. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये 3 प्रकार आहेत: प्रसंग लेखन, कल्पना प्रधान लेखन आणि आत्मकथन. ह्या तिन्ही पैकी कोणतेही 2 निबंध तुम्हाला लिहायला येतील आणि त्या 2 पैकी कोणताही एक तुम्ही लिहायचा आहे. म्हणजे 2 निबंध दिले जातील, 2 निबंधापैकी तुम्हाला एक निबंध सोडवणे कंपल्सरी आहे आणि ह्या निबंधाला 8 गुण आहेत. म्हणजे असे एकूण 30 गुणाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे ह्याच्यावरती दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. जाहिरात लेखन, कथा लेखन, बातमी लेखन, निबंध लेखन, पत्र लेखन किंवा सारांश लेखन हे सर्व टॉपिक जे आहेत हे फक्त पाठ करून होत नाहीत, तर ते लिहून त्याची प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे ह्याची कला काय आहे ती तुम्हाला अवगत झाली पाहिजे, तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे ती लिहिता येईल. आता आपण पाहूया पत्रलेखन. पत्रलेखन मिस रेजिनाने ऑलरेडी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून दिलेलं आहे, तरी सुद्धा मी थोडक्यात इकडे समजावून देते. पत्रलेखन ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे पत्र असतात: अनौपचारिक पत्र व औपचारिक पत्र. अनौपचारिक आणि औपचारिक म्हणजेच फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर. दैनंदिन जीवनात काही वेळा आपले विचार, भावना आपल्या कुटुंबातील व्यक्तींना
मित्रांना कळविण्यासाठी जेव्हा आपण पत्रे लिहितो तेव्हा त्याला अनौपचारिक किंवा कौटुंबिक पत्रे म्हणतात. म्हणजे जर एखाद्या वेळेस आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, आपल्या मित्रपरिवारांना किंवा आपल्या नातेवाईकांना जर सांगायचे असतील, त्याच्यासाठी आपण जे पत्र लिहितो त्यालाच अनौपचारिक पत्र म्हणजेच इनफॉर्मल लेटर असे म्हणतात. तसेच रोजच्या व्यवहारात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी, अडचणी म्हणजेच काय, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी किंवा सुविधा मिळविण्यासाठी, सुविधा म्हणजे काय, सवलत. एखादा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला काही सोल्युशन हवं असेल, तर ते पाहिजे असेल, तर आपण काही वेळा शासकीय कार्यालय किंवा खाजगी कंपन्यांना आपण पत्र लिहितो. म्हणजे समजा तुमच्या घरात वीज नसेल, वीज म्हणजेच इलेक्ट्रिसिटी. तुमच्या घरातील इलेक्ट्रिसिटी गेली असेल आणि तुम्हाला तिकडच्या अधिकाऱ्यांना म्हणजे ऑफिसरना जर पत्र लिहायचं असेल, तर ते होते फॉर्मल लेटर म्हणजेच औपचारिक लेटर. म्हणजे कोणत्याही हायर ऑथॉरिटी माणसाला आपण जे पत्र लिहितो, तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना असो किंवा कोणत्याही कंपनीला असो किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला असो, आपण जे पत्र लिहितो त्यालाच आपण औपचारिक पत्र म्हणजेच फॉर्मल लेटर असे म्हणतात. औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे तिचा उल्लेख नात्याप्रमाणे आदरपूर्वक करावा. पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्रातून भावना प्रभावितपणे व्यक्त व्हाव्यात. म्हणजे अनौपचारिक पत्र, इनफॉर्मल लेटर लिहिताना आपण तिकडे सब्जेक्ट लिहत नसतो. सब्जेक्ट लिहिणे कंपल्सरी नाही. परंतु औपचारिक पत्र लिहिताना म्हणजेच फॉर्मल लेटर लिहिताना आपण तिकडे प्रती किंवा विषय हे लिहिणे अत्यंत गरजेचे असते. पत्रातून नात्यातील आपुलकी, जिव्हाळा प्रतीत होईल असे लेखन करायचे. त्या व्यक्तीची विचारपूस करावी. म्हणजेच आपण इनफॉर्मल लेटर लिहिताना आपण ज्या व्यक्तीला पत्र लिहत आहोत त्यांच्याविषयी आपण विचारपूस करणे. विचारपूस करणे म्हणजे काय, त्यांची इन्क्वायरी करणे, की त्यांची चौकशी करणे. तुम्ही कसे आहात, बरे आहात ना? म्हणजे आपुलकीची भावना ठेवून आपण पत्र लिहितो. हे सगळे पत्र असतात अनौपचारिक पत्र. म्हणजे आपली आईला असेल, भावाला असेल, बहिणीला असेल, वडिलांना असेल, मित्र, मैत्रिणी, मामा, मामी, काका, काकी असे जे आपले जवळचे नातेवाईक असतात, ह्या सगळ्यांना आपण आपले मानून आपुलकीने पत्र लिहितो. ही सगळी पत्र असतात अनौपचारिक पत्र. आणि औपचारिक पत्रामध्ये आपण ज्या कारणासाठी आपण पत्र लिहितो ते कारण लिहिणे आवश्यक असते. म्हणजे फॉर व्हॉट रिझन वी आर रायटिंग द लेटर दॅट वी मस्ट मेन्शन. पत्रात आपण आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे किंवा आपण जी विनंती आपण सांगणार आहोत ते स्पष्टपणे लिहिलेले असावे. मागील 2 वर्षापासून पत्राच्या प्रारूपात महत्त्वाचा बदल झालेला आहे. म्हणजे पहिले आपण जेव्हा लेटर रायटिंग करायचो तेव्हा आपण ॲड्रेस उजव्या साईडला लिहत होतो. परंतु आता त्या पत्रामध्ये चेंज करण्यात आलेला आहे. आता सर्व ॲड्रेस आणि जे जे काही आपण लिहायचं आहे ते सगळं आपण डाव्या साईडला लिहायचं आहे. म्हणजे हा मायना तुमच्या पुढे मी दिलेला आहे त्याचा तुम्ही विचार करावा. दिनांक, पहिली आपण दिनांक टाकायची. दिनांक म्हणजे काय, डेट. प्रती म्हणजे आपण ज्या व्यक्तीसाठी लिहिणार आहोत त्याच्यासाठी, म्हणजे एखाद्या हायर ऑथॉरिटी पर्सनसाठी आपण लिहिणार आहोत त्याच्यासाठी आपण प्रती लिहितो. आणि माननीय म्हणजे समजा मुख्याध्यापक असेल किंवा शासकीय अधिकारी असेल किंवा महानगरपालिका अधिकारी असेल किंवा वीज बिल अधिकारी असेल, ज्यांना आपण लिहिणार आहोत त्यांना आपण माननीय असं लिहून त्याचा तिकडे उल्लेख करणार आहोत. त्याच्यानंतर आपण लिहितो विषय. म्हणजे ज्या विषयासाठी किंवा ज्या कारणासाठी आपण पत्र लिहिणार आहोत तो विषय इकडे पहिला लिहायचा असतो. आणि त्याच्यानंतर पत्राचा आशय म्हणजे आपण ज्या कारणासाठी पत्र लिहिणार आहोत. म्हणजे तुम्हाला समजा मुख्याध्यापकाला लिहून तुम्हाला सुट्टी हवी असेल किंवा तुमच्या घरात ती वीज गेली असेल आणि ती वीज परत येण्यासाठी तुम्हाला विनंती करायची असेल, म्हणजे जे काही आपण लिहिणार आहोत ते सगळं पत्राच्या आशयामध्ये लिहायचं आहे.
त्याच्यानंतर आपला आपली म्हणजे तुम्ही लिहिणार, इकडे तुम्ही तुमचं नाव किंवा अ.ब.क. लिहिलं तरी चालते. पत्र लेखकाचा पत्ता म्हणजे तुम्ही लेटर लिहत आहात ज्या व्यक्तीला, त्याचा ॲड्रेस आपण वरती लिहितो, पण खाली तुम्ही स्वतःचा ॲड्रेस लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही पत्र लिहत आहात, तुमचा ॲड्रेस तिकडे खाली लिहायचा आहे. आता इकडे मी तुम्हाला 2 पत्रलेखन दिलेले आहेत. हे 2 आणि ह्याच्या नंतरच्या स्लाइडमध्ये सुद्धा अजून 2 पत्र आहेत. I have given you 4 letters. Out of these 4 letters, you have to write any 2 letters in your file paper. आता इकडे पहिलं लेटर जे आहे, स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम 2 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता शालेय परिसर स्वच्छता, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. म्हणजे स्वच्छता दिन आपण 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आपण जी साजरी करतो त्या दिवशी आपण स्वच्छता दिन म्हणून साजरा करतो आणि तो पूर्ण आठवडा म्हणजे काय पूर्ण वीकच आपण स्वच्छता दिन म्हणून साजरा करतो. आणि त्या निमित्ताने तुम्हाला इकडे लेटर लिहायला सांगितलं आहे. तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे काय? यू आर द लीडर ऑफ युअर क्लास. आणि त्यामुळे तुम्हाला उपक्रमात सहभागी विद्यार्थ्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. म्हणजे तुमच्या शाळेत स्वच्छता दिन साजरा झाला आणि तो साजरा झाल्यानंतर जे विद्यार्थी सहभागी झाले होते, मीन्स when you celebrated the 2nd October Swachhata Day, in that those children participated, you have to congratulate them and write a letter. This is the informal letter. तसेच दुसरं पत्र आहे, स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा. म्हणजे तुम्ही स्वच्छता करणार आहात, तुमची शाळा क्लीन करणार आहात आणि त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य हवं आहे. साहित्य हवं म्हणजे काय? यू नीड सम इक्विपमेंट्स. आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेतील जे वरिष्ठ सेवक आहेत, वरिष्ठ सेवक म्हणजे काय? तुमच्या शाळेत स्वच्छता करणारे जे असतात, म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या शाळेतले जे पिऊन्स असतात, त्याच्यामधला जो वरिष्ठ पिऊन आहे, वरिष्ठ पिऊन म्हणजे काय? जो सगळ्यात सिनियर आहे, त्यांना तुम्ही लेटर लिहून त्यांच्याकडून साहित्याची मागणी करणार आहात. हे लेटर आहे फॉर्मल लेटर. ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक लेटर लिहू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर हे दोन्ही तुम्ही लिहू शकता, काहीही हरकत नाही. आता दुसरं लेटर आहे सार्वजनिक बागेचे सुशोभीकरण. म्हणजे बाग म्हणजे काय? गार्डन. म्हणजे तुम्हाला तुमची जी गार्डन आहे त्याच्यात नूतनीकरण करायचं आहे, सुशोभीकरण करायचं आहे. तिकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुले झाडे लावायची आहेत, रिनोव्हेट करायचं आहे तुमचं गार्डन आणि त्याच्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचं आहे. त्याच्यात एक फॉर्मल आहे आणि एक इनफॉर्मल आहे. इनफॉर्मलमध्ये शाळेच्या बागेचे सुशोभीकरण करण्यासाठी मार्गदर्शन करण्याबाबत समाजसेवकांना विनंती करणारे पत्र लिहा. हे जे पत्र आहे ते तुम्ही तुमच्या शाळेतील जे समाजसेवक आहेत, तुमच्या एरियातील जे समाजसेवक आहेत, समाजसेवक म्हणजे काय? सोशल वर्कर्स, त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करणारे पत्र लिहायचं आहे. आणि दुसरं जे आहे, पहिलं लेटर आहे फॉर्मल लेटर, समाजसेवकांना लिहायचं आहे, हे फॉर्मल लेटर आहे. आणि हे दुसरं पत्र जे आहे इनफॉर्मल आहे. हे कशासाठी लिहायचं आहे? तर शाळेच्या बागेचे सुशोभीकरण करण्यात इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना अभिनंदन पत्र लिहा. म्हणजे तुम्ही त्या शाळेतील गार्डन सुशोभित करणार आहात, रिनोव्हेट करणार आहात आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेतील 9th स्टँडर्डच्या मुलींनी मदत केली, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणारे पत्र तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे यू हॅव टू कॉंग्रॅच्युलेट टू युअर 9th स्टँडर्ड स्टुडंट्स. दिस इज द इनफॉर्मल लेटर. म्हणजे एकूण 4 लेटर दिलेली आहेत, त्या 4 पैकी कोणतीही 2 तुम्ही लिहायची आहेत. आय हॅव गिवन यू 4 लेटर्स. आउट ऑफ these 4 letters,
Any 2 letters you have to write in your file paper. सेकंड टॉपिक आपण बघणार आहोत सारांश लेखन. सारांश लेखन हा आजच्या धकाधकीच्या युगात आपले म्हणणे मोजक्या आणि नेमक्या शब्दात सांगणे नितांत गरजेचे असते. एखाद्या विस्तृत लेखनाला त्यातील संपूर्ण आशय कळेल अशा पद्धतीने संक्षिप्त स्वरूपात मांडता येणे हे महत्त्वाचे कौशल्य आहे. हे कौशल्य विकसित व्हावे म्हणून सारांश लेखन हा घटक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे कोणताही आपण सारांश लेखन लिहिताना तो थोडक्यात आपण लिहिणे, डिटेलमध्ये न सांगता कोणतीही गोष्ट आपण समोरच्या माणसाला इन शॉर्ट एक्सप्लेन करणे ह्याला सारांश लेखन असे म्हणतात. सारांश लेखनाच्या पायऱ्या. दिलेल्या परिच्छेदाचे वाचन करणे. म्हणजे जेव्हा तुम्ही सारांश लेखन लिहिता तेव्हा प्रथम तुम्हाला तो पॅरेग्राफ रीड करायचा आहे. यू नीड टू रीड द पॅरेग्राफ फर्स्ट. परिच्छेदामधील मूळ आशयाचे आकलन होणे गरजेचे आहे. म्हणजे त्या परिचयामध्ये काय दिलेले आहे, मुख्य टॉपिक काय आहे, तो तुम्हाला समजणे गरजेचे आहे. मध्यवर्ती विचार व कल्पना जाणून घेणे. म्हणजे त्या पॅरेग्राफमध्ये मध्यवर्ती कल्पना काय, म्हणजे त्या पॅरेग्राफ सांगण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे किंवा त्यांची आयडिया काय आहे हे तुम्हाला कळणे गरजेचे आहे. आणि ती तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही ती आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये थोडक्यात लिहायची असते. म्हणजे कोणताही पॅरेग्राफ दिल्यानंतर तो पॅरेग्राफ तुम्ही वाचायचा, तो समजावून घ्यायचा आणि तो पॅरेग्राफ देण्यामागची त्यांचा उद्दिष्ट काय ते समजावून आपण तो आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये थोडक्यात लिहायचा असतो. ह्याच्यात आपण काही विशिष्ट गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सारांश लेखन करण्यासाठी दिलेला उतारा 100 ते 120 शब्दाचा असेल. म्हणजे हा पॅरेग्राफ यू विल गेट इन 100 to 120 वर्ड्स. दिलेल्या परिच्छेदाचा थोडक्यात कमी शब्दात सारांश लिहिता यायला हवा. म्हणजे व्हॉट एव्हर पॅरेग्राफ इज गिवन टू अस वी शुड एबल टू राईट इन शॉर्ट. परिच्छेदाचा संपूर्ण आशय लक्षात येईल असे सारांश लेखन आवश्यक. म्हणजे आपण जे इन शॉर्ट लिहिणार आहोत, इन शॉर्ट मध्येच आपल्याला पूर्ण पॅरेग्राफचा अर्थ मिनिंग कळलं पाहिजे. विषयाची मध्यवर्ती कल्पना स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित आहे. म्हणजे जो विषय दिलेला आहे, सब्जेक्ट जो दिलेला आहे, त्या सब्जेक्टची खोल कल्पना काय आहे, आयडिया काय आहे, ही आपण आपल्या स्वतःच्या भाषेत म्हणजे वी शुड एबल टू राईट इन आ ओन वर्ड्स. परिच्छेदाचे व सारांशाचे शब्द मोजून नोंद करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे some children what they do, they write the paragraph and they start counting the words, how many words I finished. It is not necessary ki you should count the words. Only you keep in your mind ki when you write the saransh lekhan you should able to write everything in short. Whatever detail is given in the paragraph, you don't have to write this all detail in the saransh. Everything you should able to write in short. आता इकडे मी 2 सारांश लेखन तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा सारांश कसा लिहायचा हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही दिलेलं आहे. परंतु हे तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून समजावून घेणे आणि नंतर तो आपल्या फाईल पेपरवरती दोन्ही सारांश लेखन लिहून काढणे गरजेचे आहे. I have given you 2 सारांश लेखन्स, questions also and answers also. You need to read this, understand and then you write in your file paper. First also and second also. Both the saransh lekhans you need to write in your file paper. But before writing, you read and understand and then you write. This is the second saransh lekhan. Both the saransh lekhans you need to write in your file paper. Question and answer both. आता तिसरा टॉपिक आहे जाहिरात लेखन. हल्लीचे युग हे जाहिरातीचे युग असे म्हटले जाते. म्हणजे आपण टीव्ही लावली, मोबाईल चालू केला किंवा एखादा पेपर हातामध्ये घेतला
किंवा एखादं मासिक हातामध्ये घेतलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाहिराती पाहायला मिळतात. इन एव्हरी वे वी गेट टू सी द ॲडव्हर्टाइज. आजच्या स्पर्धात्मक युगात जाहिरातीला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. म्हणजे आताचे युग आहे, टुडेज वर्ल्ड. या टुडेज वर्ल्डमध्ये ॲडव्हर्टाइज इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही प्रॉडक्ट केली, परंतु त्या प्रोडक्शनचं जर जाहिरात झाली नाही, ॲडव्हर्टाइज झाली नाही, तर ते कोणाला ते प्रॉडक्ट किती चांगलं आहे, कशा प्रकारे वापरायचं हे कळणार नाही. त्यामुळे कोणतंही प्रॉडक्ट झाल्यानंतर त्याची ॲडव्हर्टाइज करणे गरजेचे आहे. म्हणजे आत्ताच्या युगामध्ये ॲडव्हर्टाइजला जास्त महत्त्व आहे. लोकांच्या मनात एखाद्या उत्पन्नाबाबत आवड निर्माण करणे. म्हणजे आपण ॲडव्हर्टाइज देताना ती अशी द्यावी की द पीपल शुड एबल टू अंडरस्टँड अँड दे विल लाईक. त्याकडे त्यांचे लक्ष वेधून घेणे हा जाहिराताचा मुख्य उद्देश आहे. वी शुड एबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन द advertise की the advertise should be made such a way की the people should see them and they will able to अंडरस्टँड देम. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण सांगितल्यानंतर लोकांना ती कळली पाहिजे आणि लोकांना त्याचं महत्त्व समजून त्यांनी ती वापर करायला सुरुवात केली पाहिजे. अशा प्रकारे आपण त्यांच्यापुढे ते प्रेझेंट करायचं असते. जाहिरातांनी योग्यरित्या जनमानसावर पकड घेतली की त्या उत्पन्नाची विक्री वाढते. म्हणजे आपण जी जाहिरात करतो ती लोकांना समजली, लोकांना आवडली की आपोआप त्या उत्पन्न म्हणजेच प्रॉडक्टची विक्री आपण सहज करू शकतो. यानी वी कॅन सेल दॅट प्रॉडक्ट इझिली. हेच उत्तम जाहिरातीचे गमक आहे. आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी मोबाईल ह्याच्यातील क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक व्यापक झाली आहे. म्हणजे पहिल्यांच्या काळी आपण फक्त जाहिराती पुस्तकात, मासिकामध्ये किंवा न्यूजपेपरमध्येच पाहत होतो. परंतु आता प्रत्येक ठिकाणी जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. मोबाईल असो किंवा इंटरनेट असो किंवा लॅपटॉप असो, टीव्ही असो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाहिरात पाहायला मिळते. जाहिरात लेखन करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? 1. कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय हे उत्तम जाहिरातीचे लक्षण आहे. म्हणजे कोणतेही जाहिरात लिहिताना तुम्ही ती जाहिरात कमीत कमी शब्दात लिहिली पाहिजे. म्हणजे आपण मोठी न लिहिता इन शॉर्ट वी शुड एबल टू राईट. म्हणून जाहिरात आशयगर्भ तरीही हलकी फुलकी असावी. म्हणजे जाहिरातीला आपण जे पॉइंट्स आहेत, म्हणजे आपल्या जाहिरातीचं मुख्य जो गाभा आहे तो आपण मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे किंवा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. जाहिरात कशाची आहे हे ठळकपणे व आकर्षक रीतीने मांडावे. म्हणजे आपण ॲडव्हर्टाइज कशाची करतो हे स्पष्टपणे दिलेले असावे आणि आकर्षक रीतीने. आकर्षक म्हणजे काय? अट्रॅक्शन असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात अट्रॅक्शन असेल तर आपोआप लोकांचं लक्ष त्याकडे जाते. अलंकारिक, काव्यमय, प्रभावी शब्द रचनेचा वापर करावा. भाषा समर्पक व लक्षवेधी असावी. म्हणजे आपण लोकांचं लक्ष कसं वेधू शकतो ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपण लिहिलं पाहिजे. मोठ्या अक्षरात लिहिणे किंवा एखादं डाक डाक लिहिणे. म्हणजे एखादा व्यक्ती त्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर आपोआप त्यांचं लक्ष तिकडे जाईल. ग्राहकाची सातत्याने बदलणारी आवड, सवयी, फॅशन्स व गरज याचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसायला हवे. म्हणजे एखादी ॲडव्हर्टाइज आपण समजा 2000 वर्षापूर्वी आपण देत असू, तीच ॲडव्हर्टाइज आता देऊन चालणार नाही. म्हणजे त्याच्याप्रमाणे जसा युग बदलत जातो, जसं वर्ष बदलत जाते, त्याप्रमाणे आपण ॲडव्हर्टाइजमध्ये सुद्धा बदल केला पाहिजे. म्हणजेच अकॉर्डिंग टू द इयर्स वी शुड चेंज द ॲडव्हर्टाइज. म्हणजे लोकांच्या आवडीनिवडी हा बदलत चाललेल्या आहेत. लोकांना काय आवडते, काय आवडत नाही ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जाहिरात केली पाहिजे. तसेच जाहिरातीत संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक याचा स्पष्ट उल्लेख करावा. म्हणजे आपण कोणतीही ॲडव्हर्टाइज दिल्यानंतर ते ॲडव्हर्टाइजचा म्हणजे आपण ते प्रोडक्ट कुठे निर्माण केलेलं आहे किंवा ते कुठे उपलब्ध होते हे आपण स्पष्ट दिलं पाहिजे. त्याचा पत्ता आपण दिला पाहिजे. पत्ता म्हणजे काय? ॲड्रेस.
म्हणजे त्या प्रॉडक्टचा ॲड्रेस आपण दिला पाहिजे. तसेच संपर्क क्रमांक म्हणजे काय, कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपण दिला पाहिजे. आणि हल्लीच्या युगात ईमेल आय डी हा अत्यंत गरजेचा आहे. म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी सुद्धा लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. जाहिरात पेनने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नाही. कोणतीही जाहिरात परीक्षेमध्ये लिहिताना तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा नाही. पेनने जाहिरात लिहायची असते. चित्र काढण्याची आवश्यकता नाही. चित्रासाठी काही मार्क्स असतात किंवा गुण असतात असं नाही. म्हणजे चित्र काढणे गरजेचे नसते. परंतु तरी सुद्धा चित्र काढल्यानंतर जाहिरात अधिक आकर्षक वाटते. म्हणून माझं मत तरी असं आहे, जेव्हा तुम्ही एखादी जाहिरात लिहिणार तेव्हा तिकडे त्या जाहिरातीला अनुसरून साईडला जर तुम्ही चित्र काढले, पेनाने जर चित्र काढले तर ते अधिक चांगलं दिसते. त्यामुळे जरी त्यांनी तो प्रश्न टाकलेला असला की चित्र काढण्याची आवश्यकता नाही, तरी सुद्धा माझ्या मते चित्र काढल्यानंतर जाहिरात अधिक आकर्षक दिसत असते. आता पहिली जाहिरात मी तुम्हाला इकडे दिलेली आहे आणि जाहिरात वेगवेगळ्या प्रकारे विचारल्या जातात. कधी जाहिरात देऊन त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. कधी तुम्हाला फक्त एक लाईन देऊन फक्त तुम्हाला त्याच्यावरती जाहिरात लिहा. म्हणजे जाहिरात वेगवेगळ्या प्रकारे विचारल्या जातात. आता इकडे एक जाहिरात आहे की त्यांनी ऑलरेडी ही जाहिरात दिलेली आहे आणि या जाहिरातीवर प्रश्न विचारलेले आहेत. Here the already full matter is given, advertise is given, and on this advertise they have asked some questions. You need to answer these questions. So this you read first, answer the question, and then you write in your file paper. Already I have given you this advertise. On this advertise I have asked some questions down. You need to answer this question, read the advertise and answer the question properly, and then write in your file paper. Now second question, खालील शब्दाचा वापर करून जाहिरात तयार करा. This is another type of advertisement. Here they have given some words. Using these words you have to make a new advertise. इकडे हे शब्द जे दिलेले आहेत त्या शब्दाचा वापर करून, योग्य वापर करून तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे. आता इकडे शब्द कोणते आहेत बघा, भरपूर खेळणी, बालवाडी, हसत खेळत शिक्षण, काळजीपूर्वक देखरेख. म्हणजे ह्या शब्दावरून तुम्हाला आता कळालंच असेल की ही जाहिरात कशाची आहे, बालवाडीची जाहिरात आहे. शिशुवर्ग, बालवाडी. त्यामुळे तुम्ही ह्या शब्दाचा वापर करून उत्कृष्ट प्रकारे बालवाडीची जाहिरात लिहून आपल्या फाईल पेपरमध्ये लिहून काढायची आहे. बालवाडीवरती किंवा शिशु वर्गावरती तुम्ही जाहिरात लिहायची आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बातमी लेखन. बातमी लेखन म्हणजेच एखादा इन्सिडेंट होतो आणि तो इन्सिडेंट आपण दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच बातमी लेखन असे म्हणतात. म्हणजे तुम्ही एखादा ॲक्सिडेंट पाहिला असेल किंवा तुमच्या शाळेमध्ये एखादा प्रोग्राम झाला असेल आणि त्याची माहिती तुम्हाला दुसऱ्यांना सांगायची असेल की आमच्या शाळेत काल असं असं झालं, तर ते आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो त्यालाच बातमी लेखन असे म्हणतात. बातमी लेखन कशी करावी? कोणत्याही बातमीचा शीर्षक किंवा मथळा हा संपूर्ण बातमीचा, त्या घटनेचा आरसा असतो. त्यामुळे नेमक्या शब्दात बातमीचा अर्क त्यात यायला हवा, जेणेकरून मथळा वाचताच ती बातमी कथा संदर्भात आहे याची वाचकांना कल्पना आहे. म्हणजे कोणतीही बातमी लेखन करताना आपण जो टायटल देतो तो टायटल स्पष्ट शब्दात असावा, म्हणजे लोकांना तो बातमी वाचायच्या अगोदरच ते टायटल वाचल्यानंतर कळते की ही बातमी कशाची आहे. बातमीत दिनांक, स्थळ, कालावधी, संबंधित व्यक्ती याचा अचूक उल्लेख असणे आवश्यक आहे. म्हणजे एखादी बातमी लेखन करताना आपण ती बातमी कोणत्या दिवशी झाली आणि विच डे, स्थळ म्हणजे काय, प्लेस, कालावधी म्हणजे काय, कोणत्या वेळेत कोणत्या टायमात झाली, ह्या सगळं, आणि कोणकोणत्या व्यक्ती, म्हणजे एखाद्या समजा आपण 15 ऑगस्ट विषयी लिहित असू तर त्या 15 ऑगस्टला कोण कोण उपस्थित होतं,
हे म्हणजे कोण, विच पर्सन्स वर प्रेझेंट, म्हणजे हे सगळं उल्लेख करणे गरजेचे असते. बातमी ही घडलेल्या घटितावर आधारलेली असल्यामुळे ती भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे. म्हणजे कोणतीही बातमी लिहिताना, कोणताही इन्सिडेंट लिहिताना ऑलवेज वी शुड राईट इन पास्ट टेन्स. बातमी लेखन कधीच प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये लिहिली जात नाही. कारण बातमी म्हणजेच ऑलरेडी व्हॉट एव्हर इट इज हॅपन, कोणतीही गोष्ट घडलेली आहे ती आपण लिहितो. त्यामुळे ऑलवेज बातमी लेखन शुड बी रिटन इन पास्ट टेन्स. कोणाच्याही भावना दुखावतील किंवा जनमानसात संतापाची लाट येईल अशी विधाने, शब्द टाळावीत. म्हणजे कोणतीही बातमी आपण लिहिताना आपण दुसऱ्यांना दुःख होईल किंवा दुसऱ्यांना वाईट वाटेल किंवा लोकांचा संताप होईल, लोकांना चीड येईल असं काही लिहायचं नसते. बातमीच्या सुरुवातीला महत्त्वाचा मुद्दा नमूद करून नंतर त्याचा तपशील द्यावा. म्हणजेच बातमी लेखन करताना त्याची सुरुवातीला महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो सुरुवातीला लिहिला पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही नंतर डिटेलमध्ये लिहू शकता. बातमी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, म्हणून वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे हे महत्त्वाचे कौशल्य ठरते. हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी बातमी लेखन या घटकाचा अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. म्हणजेच कोणतीही बातमी लिहिताना तुम्ही ती व्यवस्थित लिहिता आली पाहिजे, तुमची भाषा चांगली असली पाहिजे आणि बातमीमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्याचा उल्लेख करायचा नाही किंवा तुम्ही स्वतःचे मत तिथे सांगायचे नाही की त्यांनी असं केलं असतं तर असं झालं असतं, तसं केलं असतं तर तसं झालं असतं. म्हणजे स्वतःचे मार्गदर्शन तिकडे करायचे नाही. कधीही बातमी लेखन करताना व्हॉट एव्हर इट इज हॅपन, सेम थिंग यू हॅव टू राईट. यू मस्ट नॉट ॲड एनिथिंग ऑन युअर ओन. कोणतीही स्वतःची गोष्ट तिकडे ॲड करायची नाही, जी झालेली नाही ते तिकडे लिहायचं नाही. बातमी लेखन इकडे तुम्हाला मी एक एक्झाम्पल म्हणून बातमी लेखन दिलेलं आहे. हे तुम्ही काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्या फाईल पेपरमध्ये लिहून काढायचं आहे. ही बातमी लेखन आहे. रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्व-ओळख पत्र असणे अनिवार्य. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड असणे गरजेचं आहे. म्हणजे तुमचं आयडी प्रूफ असणे गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला बातमी लिहायची आहे आणि ही ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. ती तुम्ही आपल्या फाईल पेपरमध्ये वाचून कॉपी करायची आहे. यू नीड टू रीड अँड देन कॉपी इन युअर फाईल पेपर. आता दुसरी बातमी लेखन इकडे दिलेली आहे की आदर्श विद्यालय रविनगर गडचिरोली विज्ञान दिन सोहळा. म्हणजे आदर्श विद्यालयामध्ये विज्ञान दिन सोहळा कशा प्रकारे साजरा झाला त्याविषयी तुम्हाला बातमी तयार करायची आहे. इकडे ह्या विज्ञान दिनानिमित्त तिकडे साहित्य प्रदर्शन होते, एक्झिबिशन होते, सायन्स एक्झिबिशन होते आणि त्या सायन्स एक्झिबिशनची तारीख होती 28 फेब्रुवारी आणि कधी होती, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि तिकडे उद्घाटन करण्यासाठी डॉक्टर श्री विजय आफळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, सिटी कॉलेज गडचिरोली, म्हणजे ह्या उद्घाटनासाठी डॉक्टर विजय आफळे आले होते आणि ते प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख होते आणि ते सिटी कॉलेज गडचिरोली इकडून आले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. म्हणजे उद्घाटन झाल्यानंतर काय काय प्रोग्राम झाला तुमच्या शाळेमध्ये आणि काय काय तिकडे प्रेझेंट करण्यात आले होते हे सगळं तुम्ही लिहायचं आहे. आणि ह्या सायन्स प्रदर्शनाला, सायन्स एक्झिबिशनला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा व्हिजिट दिली. हे सगळं तुम्हाला या बातमी लेखनामध्ये लिहायचं आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे हा बातमी लेखन लिहू शकता ह्यावर माझा पूर्ण भरवसा आहे. इफ यू प्रॅक्टिस यू कॅन राईट दिस व्हेरी इझिली. नंतरचा टॉपिक आहे कथा लेखन, स्टोरी टेलिंग. आता कथा लेखन म्हणजे गोष्ट,
गोष्ट मला वाटते तुम्ही लहानपणापासून आपल्या आई आजीकडून नेहमीच गोष्टी ऐकत असता. गोष्टी ऐकणे हे आपल्याला खूप आवडते. मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडते. आपल्या आईने सांगितलेल्या गोष्टी, वडिलांनी, आजी, आजोबा, काका, काकी, शाळेमध्ये शिक्षकांनी किंवा कोणी गोष्ट सांगितली तर आपल्याला खूप आनंद होतो. आणि गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे लिहिली जाते. तुम्हाला परीक्षेमध्ये गोष्ट लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. गोष्ट ही कथाबीजावरून कथालेखन म्हणजे काही पॉइंट्स दिले जातील त्याच्यावरून तुम्हाला स्टोरी लिहायची असते. शीर्षकावरून कथालेखन म्हणजे तुम्हाला टायटल दिलं जाईल ते टायटल पाहून तुम्ही स्टोरी लिहायची आहे. आता गोष्ट लिहिताना तुम्ही स्वतःचा मनाचा, बुद्धीचा विचार करून तुम्ही कशाही प्रकारे गोष्ट लिहू शकता. फक्त विचारलेल्या किंवा दिलेल्या शब्दाला अनुसरून ती गोष्ट असायला हवी. हे मात्र लक्षात ठेवणे गरजेचं आहे. दिलेल्या शब्दावरून कथालेखन करणे म्हणजे जे शब्द दिलेले आहेत, whichever words are given, you need to use these words and write the story. अपूर्ण कथा पूर्ण करणे. Sometimes they give the half story and then they ask you to write the next story. Sometimes they give the starting story and they ask you to write the next. Sometimes they give the end story and they ask you to write the starting. म्हणजे कोणत्याही प्रकारे स्टोरी विचारली जाते. तुम्हाला ती लिहिता आली पाहिजे. तुम्ही स्वतःच्या शब्दात चांगल्या प्रकारे क्रिएट करून ती लिहू शकता. स्वतःच्या इमॅजिनेशन वापरून तुम्ही स्टोरी तयार करायची आहे. मुद्द्यावरून कथालेखन म्हणजे काही पॉइंट्स दिले जातील, टॉपिक्स दिले जातील. त्या मुद्द्यावरून त्या पॉइंट्सला अनुसरून तुम्ही स्टोरी लिहायची असते. वरीलपैकी वेगळ्या सर्जनशील पद्धतीनेही कथालेखनाची कृती दिली जाऊ शकते. म्हणजे या व्यतिरिक्त सुद्धा अजून कोणत्याही प्रकारे ते कथालेखन विचारू शकतात. परंतु कशा प्रकारे कथालेखन विचारलेले आहे पहिलं तुम्ही वाचून समजून घ्यायचं आहे आणि ती गोष्ट तुम्ही लिहायची आहे. गोष्ट ही 80 ते 100 शब्दापर्यंत लिहिता येईल. म्हणजे तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही आपल्या स्वतःच्या शब्दात चांगल्या प्रकारे लिहू शकता. कथालेखन करताना पुढील बाबी अवश्य लक्षात घ्याव्या. दिलेले सर्व मुद्दे लक्षपूर्वक वाचून कथेचा आराखडा समजावून घ्यावा. कथेची मध्यवर्ती कल्पना लक्षात घ्यावी. म्हणजे जे पॉइंट्स दिले आहेत ते पॉइंट्स तुम्ही वाचले पाहिजेत आणि त्याच्यानंतर ती स्टोरी तुम्ही क्रिएट करून लिहिली पाहिजे. कथेतील स्थळ, पात्रे यांना नावे द्यावीत. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या राजाची गोष्ट लिहत असाल तर तुम्ही एक राजा होता. तो राजा आटपाट नगरमध्ये राहत होता. त्याला 2 मुलं होती. त्या मुलांची नावं होती किंवा त्या राजाचं नाव होतं राजा हरिश्चंद्र. त्या हरिश्चंद्र राजाची मुलं होती. त्या मुलांची नावं होती राम आणि श्याम. म्हणजे अशा प्रकारे कोणकोणते व्यक्तिरेखा आपण वापरलेल्या आहोत त्या प्रत्येक व्यक्तीला नावं देणे गरजेचं आहे. आणि संपूर्ण कथा भूतकाळात लिहावी आणि ऑलवेज वी मस्ट राईट द स्टोरी इन पास्ट टेन्स. कथेची सुरुवात आकर्षक असावी. आवश्यकतेनुसार कथेत संवाद असावेत. म्हणजेच तुम्ही गोष्टीमध्ये संवादही साधू शकता. कथेचा शेवट परिणामकारक असावा. आवश्यक तेथे परिच्छेद पडावे. म्हणजे गोष्ट लिहिताना तुम्ही पॅरेग्राफमध्ये गोष्ट लिहावी. म्हणजे स्टार्टिंग टिल द एंड एकच पॅरेग्राफ नसावा तर वेगवेगळ्या पॅरेग्राफमध्ये असे 3-4 पॅरेग्राफ वापरून यूज करून तुम्ही गोष्ट लिहायची आहे. कथेचा समारोप केल्यावर तात्पर्य म्हणजेच कथेतून काय शिकवण मिळते हे लिहावे. म्हणजेच कथेला नेहमी मॉरल ऑफ द स्टोरी आणि टायटल हे देणे गरजेचं असते. टायटल आणि मॉरल ऑफ द स्टोरी हे इम्पॉर्टंट असते. ते लिहिलंच पाहिजे कारण त्यालाही मार्क्स असतात. मनीचा वापर केल्यास हरकत नाही. म्हणजे तुम्ही गोष्ट लिहिताना मनी म्हणजेच फ्रेजेस. यू कॅन यूज द फ्रेजेस ऑल्सो इन द स्टोरी रायटिंग. आता इकडे तुम्हाला मी 2 स्टोरी दिलेल्या आहेत. त्या दोन्ही स्टोरी तुम्ही स्वतः लिहायच्या आहेत. पहिली स्टोरी आहे की इकडे मी पॉइंट्स दिलेले आहेत पहिल्या स्टोरीमध्ये. The first story I have given you the points. Using these points, you have to write the story. The second is I have given the starting of the story.
स्टोरीची सुरुवात दिलेली आहे. ती सुरुवात पासून तुम्ही स्वतः स्टोरी क्रिएट करून लिहायची आहे. आता पहिली स्टोरी आहे, 2 स्त्रिया, एक निपुत्रिक, दुसरीचे मूल पळवणे. प्रकरण न्यायालयात. दोघींचा मुलावर हक्क. निर्णय, मुलाचे 2 तुकडे करा व दोघींना एक एक द्या. निपुत्रिक बाई गप्प. दुसरीची विनंती, माझं मूल हवं तर तिला द्या, पण त्याचे 2 तुकडे करू नका. मूल खराईस मिळणे. म्हणजे ही गोष्ट जी पॉइंट्स दिलेले आहेत, म्हणजे 2 स्त्रिया असतात, एकीला मुलं असतात, एकीला नसतात. जिला मुलं नसतात ती त्या मुलं असलेल्या बाईचा मुलगा चोरते आणि मग हे मॅटर त्या न्यायालयात जाते, जजकडे जाते आणि जज दोघींना विचारतो, परंतु दोघीही स्त्रिया काय सांगतात की हे माझंच मूल आहे. तेव्हा जज सांगतो की आपण या मुलाचे 2 पीसेस करू. एक तुला देतो, हाफ तुला देतो आणि हाफ तुला देतो. हे ऐकून ज्या बाईचं ते मूल होतं, ती बाई जोरजोरात रडायला लागते आणि ती काय सांगते की हवं असेल आणि इफ यू वॉन्ट यू कॅन गिव्ह माय चाइल्ड टू हर बट डोंट मेक हिज 2 पीसेस. म्हणजे आता न्यायाधीशाला कळलं की हे खरं मूल कोणाचं आहे ती. हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे. तुम्ही ही गोष्ट डिटेलमध्ये स्वतःची क्रिएटिव्हिटी यूज करून स्वतःच्या शब्दात लिहायची आहे. दुसरी गोष्ट आहे, विक्रमगड नावाच्या नगरात दीनानाथ नावाचा अतिशय धनिक व्यापारी राहत होता. आपल्या कर्तबगारीने त्याने आपल्या व्यवसायात चांगले नाव कमावले होते. व्यापाराला 4 मुलगे होते, पण त्या चौघाचेही एकमेकाशी पटत नव्हते. Here the starting of the story is, there was one king, his name was Dinanath and he was the merchant and he was having the 4 children, but all his 4 children they were, म्हणजे त्या चौघांचे एकमेकाशी पटत नव्हतं. Always they used to fight with each other. This much story is given. Now you can use this all the 4 children's, the king, everything, Dinanath, everything. You give the name for the children, you give the name for the place, you give the name for the king, everything, and you write the story. आता शेवटचा टॉपिक आहे लेखन कौशल्य, निबंध लेखन. आता निबंध लेखनामध्ये एकूण 3 प्रकारचे निबंध असतात. प्रसंग लेखन, कल्पना प्रधान आणि आत्मकथन. प्रसंग लेखन म्हणजे कोणताही इन्सिडेंट झालेला आहे, एखादा इन्सिडेंट झालेला आहे आणि तो इन्सिडेंट तुम्ही दुसऱ्या पुढे वर्णन करता, त्यालाच प्रसंग लेखन असे म्हणतात. म्हणजे एखादा इन्सिडेंट झाला, एखादा अपघात झाला किंवा तुमच्या शाळेत एखादा प्रोग्राम झाला आणि ते तुम्ही लिहिता, त्यालाच प्रसंग लेखन असे म्हणतात. म्हणजे त्याचे वर्णन, डिस्क्रिमिनेशन आपल्याला द्यायचं असते, त्यालाच प्रसंग लेखन असे म्हणतात. आणि दुसरं आहे कल्पना प्रधान. कल्पना करणे म्हणजे इमॅजिनेशन. म्हणजे समजा तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल किंवा तुम्हाला पंतप्रधान व्हायचं असेल, म्हणजे तुमच्या इमॅजिनेशनमध्ये जी गोष्ट आहे, किंवा पाऊस जर पडला नाही तर, किंवा वीज बंद झाली तर, किंवा शाळा बंद झाल्या तर, अशा प्रकारचे जे निबंध असतात ते कल्पना प्रधान निबंधामध्ये विचारले जातात. म्हणजे कोणतीही गोष्ट असं झाल्यानंतर काय होईल किंवा तसं झाल्यानंतर काय होईल, म्हणजे कोणतीही गोष्ट झाल्यानंतर काय होईल, अशा प्रकारचे जे निबंध लिहिले जातात. म्हणजे कल्पना करून, इमॅजिनेशन ठेवून, त्यालाच कल्पना प्रधान निबंध असे म्हणतात. आणि तिसरा जो आहे तो टॉपिक म्हणजे आत्मकथनपर, म्हणजे आत्मवृत्त, ऑटोबायोग्राफी. म्हणजे कोणतीही गोष्ट झाल्यानंतर, म्हणजे ती व्यक्ती जर दुःखी असेल आणि ते दुःख ते दुसऱ्या पुढे सादर करते, त्यालाच ऑटोबायोग्राफी किंवा आत्मकथन असे म्हणतात. म्हणजे समजा एखादं पुस्तक असेल किंवा सैनिक असेल, शेतकरी असेल, शेतकरी आत्महत्या करतात आणि त्या आत्महत्या करण्यामागचं त्याचं कारण काय होतं हे त्याला दुसऱ्या पुढे प्रगट करावं असं वाटते आणि ते दुसऱ्यांना सांगतात. किंवा सैनिक असतात, सैनिकाकडे कशा प्रकारे दुर्लक्ष होते, किंवा ते सैनिक आपली कथा काय आहे, आपलं जीवन कसं आहे ते दुसऱ्या पुढे मांडतात, त्यालाच
आत्मकथनपर असे निबंध असे म्हणतात. म्हणजे कोणतीही आपली आत्मवृत्ती, आपलं मनोगत जे आहे, आपल्या ज्या भावना आहेत ते दुसऱ्यापुढे व्यक्त करणे, आपली जी कैफियत आहे, घराणे आहे, म्हणजे आपल्याला काय वाटते, हे आपल्याला वाटते की दुसऱ्याबरोबर शेअर करावे. आणि जेव्हा ते अशा प्रकारे शेअर करतात झालेल्या गोष्टी, त्यालाच कल्पनाप्रधान आत्मकथन निबंध असे म्हणतात. आता परीक्षेमध्ये तुम्हाला या 3 पैकी कोणतेही 2 प्रकारचे निबंध विचारले जातात. Out of these three, any two topics will come in the exam, and out of these two, any one you need to write, and this is for 8 marks. म्हणजे निबंध लेखन तुम्हाला परीक्षेमध्ये 8 मार्कासाठी असते, 8 गुणासाठी असते. आणि तुम्ही निबंध कशा प्रकारे लिहावा हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. निबंध लिहिण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वाचन करणे गरजेचं आहे. निबंध लिहिताना सुद्धा 2-4 पॅरेग्राफमध्ये लिहिणे गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणीचा वगैरे वापर करू शकता, कवितेचा वापर करू शकता, म्हणजे तुमचा निबंध अतिशय उत्कृष्ट असा होऊ शकतो. इकडे मी एक कल्पनाप्रधान निबंध दिलेला आहे. पाऊस पडला नाही तर काय होईल? इकडे पिक्चर दिलेला आहे. पिक्चरला अनुसरून काही पॉइंट्स दिले आहेत आणि ते पॉइंट्सला अनुसरून निबंध लिहिलेला आहे. परीक्षेत कदाचित तुम्हाला फक्त पिक्चर दिलं जाईल, त्याच्यावर एक निबंध लिहायला सांगतील किंवा फक्त नाव दिलं जाईल, जसं पाऊस पडला नाही तर, आणि तुम्हाला स्वतःहून लिहायचं आहे. कधी-कधी काही पॉइंट्स दिले जातील. त्या पॉइंट्सला अनुसरून तुम्हाला निबंध लिहायचा असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारे निबंध लिहायला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला फक्त तो टॉपिक काय आहे तो समजून घेणे अतिशय गरजेचं आहे आणि तो समजल्यानंतर तुम्ही त्याचा आपण चांगल्या प्रकारे निबंध लिहू शकतो. कधी-कधी मुलांना कळत नाही की नक्की टॉपिक काय आहे तो. फॉर एक्झाम्पल, फळ्याचे आत्मवृत्त. आता फळा म्हणजे काय? ब्लॅकबोर्ड. पण कधी-कधी मुलांना कन्फ्यूज होऊन त्यांना फळा म्हणजे काय वाटते? फ्रुट्स वाटते आणि ते फ्रुट्स वरती लिहितात. त्यामुळे नक्की कोणत्या विषयावर निबंध लिहायचा आहे, पहिलं ते समजून घेणे गरजेचं आहे. कारण टॉपिक जर तुम्हाला समजला नसेल, तर तुमचा पूर्ण निबंध चुकीचा होऊ शकतो. त्यामुळे नेमका टॉपिक काय आहे, तो टॉपिक नेमका तुम्ही समजावून घ्या आणि नंतरच तो निबंध तुम्ही लिहायचा आहे. आता इकडे तुम्हाला मी एकूण 6 निबंध दिलेले आहेत. गावची जत्रा, शाळेतला प्रजासत्ताक दिन. हे दोन्ही निबंध प्रसंग लेखन आहेत. पृथ्वी बोलू लागली तर, शाळा बंद पडल्या तर, हे आहे कल्पनाप्रधान. हे दोन्ही तिसरा आणि चौथा निबंध कल्पनाप्रधान निबंध आहे. 5वा आणि 6वा निबंध मी क्रीडांगण बोलतोय, सैनिकाचे आत्मवृत्त, हे दोन्ही निबंध आहेत आत्मकथनपर. आता ह्या 6 निबंधापैकी कोणतेही 5 निबंध तुम्हाला आवडतील ते तुम्ही सिलेक्ट करायचे आणि लिहायचे आपल्या फाईल पेपरमध्ये. एक ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिलेला आहे, पाऊस पडला नाही तर, तो एक तुम्ही लिहायचा. ऑलरेडी 1 आय गेव यू, that you have to write, and out of these 6 you have to select any 5 essay and write on your own. गावची जत्रा म्हणजे काय? फेअर इन द विलेज फेअर. शाळेतील प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक म्हणजे काय? रिपब्लिक डे. पृथ्वी बोलू लागली तर, पृथ्वी म्हणजे काय? अर्थ. What is meaning of this? When the earth starts speaking. शाळा बंद पडल्या तर, शाळा बंद पडणे ह्याचा अनुभव तुम्हाला आता आलाच असेल का आता आपल्या शाळा बंद आहेत, तुम्ही घरी आहात, तुम्ही चांगल्या प्रकारे हे लिहू शकता. When the school close. मी क्रीडांगण बोलतोय, क्रीडांगण म्हणजे काय? प्लेग्राऊंड. When the playground speaks. आणि शेवटचं आहे सैनिकाचे आत्मवृत्त, ऑटोबायोग्राफी ऑफ अ सोल्जर. या 6 निबंधापैकी कोणतेही 5 निबंध तुम्ही स्वतःहून लिहायचे आहेत आणि हे 6 निबंध सगळे तुम्ही आपल्या फाईल पेपरमध्ये लिहून काढायचे आहेत. होमवर्क. प्लीज complete all the exercise in your file paper.
आता परत तुम्हाला क्वेश्चन मार्क असेल की एक्सरसाइज कोणत्या. आता परत एकदा मी तुम्हाला सांगते. अगेन आय एम टेलिंग यू, you need to write you need to write 2-letter writing. I have given you 4 in these slides. Out of 4 you select any 2 letters and write. Next is Saransh Lekhan. Saransh Lekhan, both I have given in the slide. Only you have to copy from these slides. Third is Jairat Lekhan, advertise. Jairat Lekhan I have given you. One already I gave you, that you have to copy, and second one you have to write on your own. Batmi Lekhan also already I have given you in slide. Second one you have to write on your own. Katha Lekhan, stories, both the stories you have to read and write on your own. Nibandha and essay. Essay writing, one I gave you already. Then next 6 topics are given. Out of these 6 topics, you select any 5 topics and write. Altogether, there will be 6 essays. So 2 letter writing, 2 Saransh Lekhan, 2 Jairat, 2 Batmi Lekhan, 2 storytelling, 6 essays. Total it will become 16. This is your homework. Whenever you get time, you complete this homework and you need to practice. Thank you.